हे बघ, कॅश दे आणि विषय संपव. तुझं लेक्चर ऐकायचं नाहीये मला. नाही आहे, माझ्याकडे कॅश नाहीये. आणि मला एक सांग, बिझनेस तू करते, तुझ्याकडे पेमेंटचे सगळे ऑप्शन असायला पाहिजे. मग आता नाहीये माझ्याकडे कॅश, तर काय करू? घरी जा आणि कॅश घेऊन ये. अगं घरी नाही जाऊ शकत, तिकडे बाबा नाहीये, घरी पण कॅश नाहीये. ती लहान मुलासारखं रडतोयस रे. मग माझे पैसे कसे देणार आता तू सांग? तुझे पैसे ना, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांब. कुठे गेले ते? हां, हे घे. 100 रुपयाचं लॉटरीचं तिकीट. हां, हे घे. आणि किती झाले आपले? 80 रुपये ना. 20 रुपये परत दे, नाही तर राहू दे, तुला ठेव टिप म्हणून. जा मीटर जिले अपनी जिंदगी. काय टिप? टिप काय रे टिप? मी काय वेटर वाटते तुला टिप द्यायला? हा, मुळात या 100 रुपयाच्या तिकीटावर ना 50 रुपये माझे आहेत. 30 रुपये कमीच देतोयस तू. वरचे पैसे कुठे आहेत? हे बघ, ते मी जे सांग ते मी सांगतो, हे सगळं करू नकोस तू. मला माझे पैसे दे आणि जा. स्कॅनर दे, नाही तर हे तिकीट ठेव, नाही तर तुझे पैसे गेले उडत. नाही दे तुझे पैसे, जा. या माणसावर ना अजिबात विश्वास नाहीये माझा. अरे हाय सर, तुम्ही इथे? मी कॉलेजलाच येत होते. अगं पाय बरा आहे ना तुझा? हा, सुधारतोय हळूहळू सर. सर पण तुम्ही इथे काय करताय? हे बघ, तुझ्याच घरचा पत्ता आहे, तुझ्याच घरी येत होतो. चल. अरे बापरे, एकदा विराज सर घरी आले तर वाटच लागेल. कधी ते आई किंवा ताईला भेटू शकतात आणि ते आई किंवा ताईला भेटले तर खा ग. नाही सर, हा पत्ता चुकीचा आहे सर. अगं कसं शक्य आहे? कॉलेजमधून घेतलाय मी हा पत्ता, कसा चुकू शकतो? हो का? हा. दाखवा बघू. बघ. 63. कॉलेजवाले पण ना, म्हणजे सर हे 36 आहे. 36 आहे माझ्या घराचा नंबर. अच्छा. त्यामुळे चुकीचा पत्ता आहे. पण काम म्हणजे काय काम काढलं तुम्ही माझ्याकडे? अगं आज कॉलेजमध्ये एका पब्लिकेशनचे गृहस्थ आले होते. त्यांनी ही पुस्तकं दिली. परवा तुझ्या अभ्यासाची तळमळ बघितली ना मी, मग मला वाटलं की या पुस्तकांची खरी गरज तुलाच आहे. तुझ्यासाठीच आणली आहे. किती कराल माझ्यासाठी सर? थँक्यू सो मच सर. सर पण तुम्ही इथपर्यंत आलायत, आता इथून पुढे मी माझी पुस्तकं नेते. द्या सर. अगं कशाला? तुझा पाय दुखतोय ना, हे एवढं वजन घेऊन जायला काय बरं नाही. मी येतो तुझ्याबरोबर. चल. नाही सर. सर आता कष्ट करायचं ठरवलंय की नाही सर, मग सगळेच कष्ट मलाच करू दे सर. आणि सर तुम्हाला ती सुरवंट आणि फुलपाखरूची गोष्ट माहितीये? कुठली? हे सांगते सर. सर आत्तापर्यंत ना ते कोशातलं सुरवंट होते. आता त्या कोशातून मला बाहेर पडायचं असेल, फुलपाखरू बनायचं असेल तर इतकी धडपड तर केलीच पाहिजे ना सर. सर मला माझ्या पायांवर उभं राहू दे सर. मला तुमच्या मदतीच्या कुबड्या देऊन मला कायमसाठी दुबळी नका करू सर. कीर्ती, हे सगळं ऐकून आहे ना मला खरंच तुझा अभिमान वाटतो. हे घे. सांभाळून सांभाळून सांभाळ सावकाश. तुमच्याकडूनच शिकले सर मी. बरं साधारण किती किलोची असतील ही पुस्तकं? अगं आता वजन जाणून काय करणार आहेस? रद्दीवाल्याला सांगा. हा? सर म्हणजे किती किलोची आहे तशी सांभाळून न्यायला? 4-5 किलोची तरी असते. बापरे, मग तर व्यवस्थितच न्यावी लागतील. काळजी करू नका सर, मी व्यवस्थित नेते. हो, तू काळजी घे. बाय सर. हो बाय. हे 1 लाख रुपये. मला माझी गाडी परत करा. पैसे तर 1 लाख आहेत. काय ग एवढ्या अर्जंटमध्ये कुठून केली जुळवाजुळव? तुला काय करायचंय? तुला तुझे पैसे मिळालेत ना? तरी पण आपलं विचारावं म्हटलं. नाही म्हणजे असा कुठला बिझनेस धंदा आहे ज्यात एवढ्या लवकर 1 लाख रुपये मिळतात? ए, तोंड सांभाळून बोलायचं, कळलं? 1 मिनिट. शेठ, जोपर्यंत ही आपल्याला पैसे देत नाही ना तोपर्यंत हिला चावी देऊ नका. विषयच नाही. हे
म्हणाले होते ना पैसे तोंडावर फेकून मारेन. मी माझा शब्द पाळलाय. बाई माणूस आहेस म्हणून जाऊ देतोय, नाहीतर दाखवला असता तुला माझा इंगा. हा गण्या, बोल बोल. हा थांब थांब चेक करतो. हा काय म्हणालास? काय यम? हा ठीक आहे थांब. अरे हे तर तेच लॉटरीचं तिकीट आहे. त्या जोडप्याला मी जबरदस्तीने दिलेलं. तुम्ही मला 100 रुपये दिले, त्या 100 रुपयाच्या बदल्यात हे 100 रुपयाचं तिकीट. आईला, त्या जोडप्याची तर खरंच लॉटरी लागली. सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते माणसाचे व्यक्तिमत्व 3 भागांनी बनलेले असते. ईड, इगो आणि सुपर इगो हे 3ही भाग सतत एकमेकांशी संघर्ष करत असतात. त्यातून माणसाचे वर्तन घडत असते. सुपर इगो हा नैतिकता, संस्कार आणि समाजाचे नियम यांच्याशी संबंध. प्लीज. हो, पाणी घेते. हा. आई, कीर्तीचं वागणं जरा खटकतंय मला, म्हणजे विचित्रच वाटतंय. आता काय केलं तिने? नाही असं काही नाही, पण गोष्टी खटकतायत मला. आई अगं, दादा गेल्यापासून आपण सगळेच खूप जबाबदारीने वागतोय. या अशा प्रसंगी सुद्धा शांत राहून खूप गोष्टी शांतपणे करून प्रीतीताईचं लग्न सुद्धा करतोय. पण अगं, आपण कोणत्या परिस्थितीतनं जातोय याचं कीर्तीला भानच नाहीये. अगं, आपली परिस्थिती नसताना कीर्तीच्या कॉलेजची फी भरली, तिचं कॉलेज थांबू नये म्हणून आपण सगळे प्रयत्न करतोय. पण कीर्ती, तिला काही सिरियसनेसच नाहीये. ती मस्त एन्जॉय करते. आणि आई, एन्जॉय करण्याबाबतीत प्रॉब्लेमही नाहीये, सगळेच करतात या वयात. पण तिचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीये. आत्ताही ती नुसतं पुस्तक घेऊन बसली, आपल्याला दाखवण्यासाठी वाचते, बाकी काही करत नाहीये. काय करणार, अल्लडे, लहान आहे ग अजून ती. आई हो अगं, लहान आहे, पण मी आणि ताई तिच्या वयाच्या होतो ना. आम्ही केलं का असं काही? आम्ही जबाबदारीनेच वागलो ना. तुझीच शिकवण आहे ना आम्हा तिघींना. पण या सगळ्यात कीर्ती कमी पडते आणि मला असं वाटतं तिने जबाबदारीने वागायला हवं. आणि आई अगं, मला शंका आहे, तिने परवा कितीही सॉरी म्हटलं असलं तरी ती कॉलेजला जात नाहीच आहे, टाइमपास करायला जाते मित्रांबरोबर, एवढं वाटतं. अगं, असं काय बोलतेस? आपण विश्वास ठेवायला हवा तिच्यावर. अशी शंका वगैरे नको घेऊस. आई अगं, मला पण शंका घ्यायचीच नाहीये. मी जे समोर दिसतंय ना तेच बोलते, आणि ती जे वागते ते खरं आहे की खोटं याची खात्री करून घ्यायलाच हवी. मग काय करायचं ठरवलंयस तू? आई, मला वाटतंय मी कीर्तीच्या कॉलेजला जावं. ती तिथे काय करते हे बघायला पाहिजे. तिच्या शिक्षकांकडनंच खरं काय ते कळेल. एवढंच ना? हो. मग जाऊन येस तू. आणि असंही लहान बहिणीच्या कॉलेजमधनं अधनमधनं जरा जाऊन यावं. ठीक आहे, मी येते फ्रेश होऊन. ये.